म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे मीम्स आणि डिजिटल माध्यमातून सुरू झालेली एक चळवळ ही आता प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर ज्या पार्टीचे फॉलोअर्स शून्य होते त्यांनी भाजपाला म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला फॉलोअर्सच्या संख्येत मागे टाकलं. या पार्टीच्या मेन अकाउंट हॅक झाल्याचा, त्यांची मेन वेबसाईट सरकारनं बंद केल्याचा आरोप झाला. पण त्यानंतर लगेचच कॉक्रोच नेव्हर डाय या स्लोगनसह पुनरागमन करत केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी सीजेपीनं लावून धरली आहे. आता त्यांनी आपली पहिलीच प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. विशेष म्हणजे 3 जेनझी तरुणांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि हे यापूर्वी कधीही राजकारणात नसलेले चेहरे आहेत. या पत्रकार परिषदेत 6 जूनला दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाचं स्वरूप, मागण्या आणि सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांना फंडिंग कोण करते या सर्वच मुद्द्यांवर ते बोलले आहेत. या फंडिंगच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा, आरोप प्रत्यारोप सुरू होते. पत्रकार परिषदेत बोलणारे हे जेनझी तरुण नक्की कोण आहेत? सीजेपीला कोणी फंडिंग करतंय का? आता 6 जूनला होणारं आंदोलन भाजपा सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतं का? हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहतायत विशेष भारी. मंडळी, 15 मे 2026 रोजी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीत वादग्रस्त विधान केलं. ते म्हणाले की बेरोजगार तरुण झुरळांसारखे आहेत. दुसऱ्याच दिवशी बोस्टन युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणाऱ्या अभिजित दिपके या तरुणानं कॉक्रोच जनता पार्टी ही चळवळ हाती घेतली आणि संपूर्ण भारतातील जेनझींनी ही चळवळ उचलून धरली. सीजे सूर्यकांत यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं की बनावट पदव्या मिळवणाऱ्यांसाठी त्यांचं हे विधान होतं आणि देशाचे तरुण हे विकसित भारताचे आधारस्तंभ आहेत. पण तोपर्यंत चळवळीनं स्वतःचा वेगळाच मार्ग आखला होता. म्हणजे 3 जूनला दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये सीजेपीनं पहिली अधिकृत पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी 3 प्रवक्त्यांची घोषणा झाली आहे. रिसर्च जर्नलिस्ट सौरभ दास यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॉक्रोच इज बॅक नुसार राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्माते विजेता दहिया तसेच IIT कानपूरचे विद्यार्थी आशुतोष रांगा हे सुद्धा दास यांच्यासोबत प्रवक्ते म्हणून काम पाहणार असल्याचं सांगण्यात आलंय. या 3 प्रवक्त्यांच्या पार्श्वभूमीविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात. सौरभ दास हे एक अनुभवी पत्रकार आहेत. त्यांनी अनेक वर्षे महत्त्वाच्या कायदेशीर, न्यायिक आणि सामाजिक विषयांवर तपास, विश्लेषण आणि रिपोर्टिंग केलंय. नोव्हेंबर 2025 मध्ये इंडिया गेट येथे झालेल्या प्रदूषण विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये दास यांचा समावेश होता. विजेता दहिया हे दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे पदवीधर आहेत. ते राजकीय संशोधक, कंटेंट क्रिएटर आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी हरियाणवी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत, अनेक डिजिटल क्रिएटर्ससाठी राजकीय संशोधन केलंय आणि त्यांनी पुस्तकंही लिहिली आहेत. पॉवर ऑफ द युनिव्हर्स आणि टू हेल विथ दॅट जॉब ही 2 सर्वाधिक खपाची पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. IIT कानपूरचे माजी विद्यार्थी आशुतोष रांगा पूर्वी मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करत होते. ते पार्टीचे 3रे प्रवक्ते आहेत. रांगा यांनी लंडनमधील मॅकिन्से अँड कंपनीमध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट कन्सल्टिंग मध्ये काम केले. ते गेल्या वर्षी भारतात परतले आणि त्यांनी जयपूरमध्ये पर्यावरण, शिक्षण आणि तरुण यांच्याशी संबंधित अनेक जनआंदोलनाचे नेतृत्व केले आहे. म्हणजे सीजेपीच्या पहिल्या पत्रकार परिषदेत नीट UG 2026, CBSE आणि CUET परीक्षांमधील कथित पेपर लीकमुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय. सौरभ दास यांनी सांगितलंय की 8 लाखांपेक्षा जास्त लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातील पेटिशनवर सह्या केल्या आहेत आणि आम्हाला कोट्यवधी तरुणांचा सोशल मीडियावर पाठिंबा आहे. 6 जूनला अभिजित दिपके भारतात येणार आहेत. सीजेपीने स्पष्ट केलंय की 6 जूनचं आंदोलन कोणत्याही एका परीक्षेविरोधात नसून देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची हमी यासाठी आयोजित करण्यात येत आहे. पक्षाच्या मते सध्याची व्यवस्था गंभीर समस्यांनी ग्रस्त आहे आणि केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी परिस्थिती बदलणारी नाही. अभिजित दिपके यांनी हे स्पष्ट केलंय. नीट मधले 22 लाख, CBSEचे 17 लाख, CUETचे 16 लाख आणि SSC GDचे 40 लाख अशा एकूण 1 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. पेपर लीकमुळे नैराश्यातून काहींनी आत्महत्याही केल्या आहेत. त्यामुळे कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल असं ते म्हणाले. मुख्य म्हणजे त्यांनी भाजपासह सर्व पक्षांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. 6 जून रोजी जंतर मंतरवर हे आंदोलन होणार आहे. आंदोलनाची परवानगी मिळेल का या प्रश्नावर विजेता दहिया म्हणाले की दिल्ली पोलिसांची मुलंही अशा परीक्षा देतात, भाजपा कार्यकर्त्यांची मुलंही देतात, त्यामुळे हा त्यांचाही प्रश्न आहे. आता मंडळी, मुख्य प्रश्नाकडे येऊयात. गेल्या अनेक दिवसांपासून सीजेपीवर फंडिंग बाबत अनेक आरोप होत आहेत. त्यामुळे सर्वांनाच हा प्रश्न आहे की सीजेपीला फंडिंग नक्की कोण करतंय.
पत्रकार परिषदेत फंडिंग बद्दल विचारलं असता मुख्य प्रवक्ते सौरभ दास म्हणाले की व्यासपीठावरचा बॅनर त्यांना फक्त 200 रुपयांना पडला आणि जर इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकानं 1 रुपया दिला तरी तो खर्च भागला असता. सीजेपीच्या अधिकृत वेबसाईटवर लिहिलं आहे, झिरो स्पॉन्सर वन लार्ज स्टबन स्वॉर्म, म्हणजेच पार्टीचा दावा आहे की त्यांच्याकडे कोणतेही मोठे प्रायोजक नाहीत. यावर यापूर्वी अभिजित दिपके यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण अनेक माजी सरकारी अधिकारी आणि शिक्षण तज्ज्ञांनी आरोप केले आहेत की सीजेपी हे स्वतंत्र नागरिक चळवळ नसून आम आदमी पार्टीशी संलग्न असलेला एक गुप्त राजकीय प्रकल्प आहे. याचं कारण म्हणजे अभिजित दिपके यांनी पूर्वी आप सोबत काम केले. सीजेपीचे तिसरे प्रवक्ते आशुतोष रांगा यांनी थेट म्हटले की प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही, पाकिस्तानी किंवा एखाद्या पक्षाशी संबंधित असे शिक्के मारले जातात. हे भाजपाच्या इकोसिस्टीमने तयार केलेले आरोप आहेत. अभिजित दिपके बोस्टन युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत असल्यानं त्यांच्या परदेशी शिक्षणावरूनही प्रश्न उपस्थित झालेत. त्यावर सौरभ दास यांनी सांगितलं की मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात, परंतु दिपके यांच्या परदेशी शिक्षणावर षडयंत्राचे आरोप केले जातात. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 6 जूनचं आंदोलन भाजपासाठी डोकेदुखी ठरणार का? मंडळी, सीजेपीच्या इंस्टाग्राम पेजनं 1 आठवड्यात 22 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवले. तुलनेनं सांगायचं तर भाजपाकडे 90 लाखांपेक्षा जास्त इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. तसंच अभिजित दिपके यांच्या मते 1 दशलक्ष लोकांनी एका आठवड्यात चळवळीत नाव नोंदवलं. अभिजित दिपके यांनी सांगितलं की सरकारनं त्यांची वेबसाईट बंद केली आणि त्यांचं वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंट तसंच सीजेपीचं अकाउंटही हॅक झालं. हे खरं असल्यास सरकारला या चळवळीचं महत्त्व कळलं आहे असं म्हणता येईल. काँग्रेस सारख्या मुख्य प्रवाहातील विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सीजेपीची ताकद डिजिटलमध्ये आहे. रस्त्यावर ती ताकद टिकेल का हा खरा प्रश्न आहे. त्यांचा झिरो स्पॉन्सर्सचा दावा असला तरी आपशी संबंधाचे आरोप पूर्णपणे थांबलेले नाहीत. बाकी मंडळी, तुम्हाला सीजेपी विषयी, त्यांच्या भूमिकेविषयी आणि 6 जूनला होणाऱ्या आंदोलनाविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.